तर वडगाव शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत चुरशीनं होत असते। तर थेट जाणून घेऊयात जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत। पेठ वडगाव शहराचा म्हणावा तसा शाश्वत विकास झाला नाही झाला, ही कामही झालेलीच नाही। प्रशासक असून बी काय उपयोग नाही त्याचा, येतोय बसतोय जातोय। काम आहे, विकास आहे ना, विकासाला मत। प्रशासकाने काही कामं थोडीफार केलेली नाहीत। शहराचा विकास कोणताही झालेला नाही, त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलाय, तर जनतेचा विकास काही केलेला नाही। 5 वर्षात असा विकास झाला की मागे कधीच झालेला नाही, एवढा मोठा विकास झाला आणि इथून पुढे तर काय पालट होणार। आणि नगरसेवक झाली 5 वर्षे, आमच्या वार्डात कुठल्या वार्डात एकदाही आलेला नाही। अगोदरच्या ह्याच्या पार्टीची जी सत्ता होती त्यांनी म्हणजे विकास कोणताही केलेला नाही, म्हणजे ते मूलभूत प्रश्न ते सोडवू शकलेले नाही आहेत। प्रशासनानं तरी सगळीकडे दुर्लक्षच केलेलं आहे। शहराचा विकास तसा झालेला आहे। विकास काही यादव पाटील निवडून येणार। पेठ वडगाव शहरात म्हटलं तर आता बदल हा निश्चित होणार। काय नाही, दोन्ही पार्ट्या सारख्याच आहेत, त्यामुळे काय सांगता येत नाही। हाय असंच वडगावात पहिल्या गेली सत्ता आहे तीच परत येणार, योगक्रांती महाआघाडी, आणि पहिल्यापेक्षा चांगल्या मताधिक्यानं येणार। विद्यार्थ्यांची सत्ता येणार 100%। कसं दोन्ही पण पार्टी चांगल्या आहेत आणि दोन्हीपैकी कोणी जरी आलं काम करते। काय दोन्ही पार्ट्या का नाही एकसारख्या आहेत। पैसा असून का उपयोग, लोकमत नाही, त्यामुळे सारख्याच लोकमत सांगतात। 20+1 ही त्यातून सत्ता 100% येणार। दोन्हीकडनं प्रचार जोरात चालू आहे। विद्यार्थ्यांचंच वातावरण ह्या निवडणुकीत माणुसकीन पैसा ही चोरस आहे। लोकांचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो, लोकांच्या मनात काय आहे हे अजून आपण सांगू शकत नाही। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली व सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आपण पोहोचलोय वडगाव शहरामध्ये। तर वडगाव शहरामध्ये कशा प्रकारे सध्या राजकीय वातावरण तापलंय, येथील शहराचा कितपत विकास झालाय, त्याचबरोबर नागरिकांचे प्रश्न काय काय आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण या एपिसोडमधून घेणार आहोत। खरं बघायला गेलं तर वडगाव शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत चुरशीनं होत असते। तर थेट जाणून घेऊयात जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत। आता तुम्ही मतदान करत असताना पक्ष बघणार, गट बघणार, काय विकास बघणार, काय विकास कोण विकास शाश्वत यादव पॅनलच करणार। पेठ वडगाव शहराचा म्हणावा तसा शाश्वत विकास झाला नाही झालेला, काय झालेलं नाही। मागीलच्या ज्या मला वाटते 11 ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर मला वाटते बरीचशीच कामं यादव पॅनेलनं मंजूर केलेली होतीच, त्यातली थोडीफार केल्यात ह्या आता चालू म्हणजे मागल्या ह्याच्यातल्या, त्यानंतर काही कामं झालीच नाही। पुतळ्याचं काम असू दे किंवा आणि आता मला ते नगरपालिकेचं आता ते काय प्रशासनाच्या काळातच चालू झाले ते, पण ते यादव पॅनेलच्या काळातच ते मंजूर झालेलं आहे। काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत यादव पॅनेल। पेठ वडगाव शहराचा विकास झाला काय? आपल्याला काय बोलायला त्यांनाच विचार। बघा निवडणुका बऱ्याच वर्षांनी व्हायला, काय नेमकं वातावरण तापले, काय चित्र बघायला मिळते तुम्हाला शहरात? ताईंचं वातावरण आहे, वातावरण ताईंचं आहे, चांगलं वातावरण आहे ताईंचं। आणि त्यांच्याकडे कसं आहे, नोकरी लावायला विषय आहे, म्हणजे कॉलेज आहे, शाळा आहे, संस्था आहेत भरपूर, त्यामुळं ताई येणार। शहराचा विकास झाला काय? शहरात विकास थोडा झाला आहे, बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हायला। काय वाटतं? मी काय ते सांगू शकत नाही, एवढंच बोलतो नाही तर आपल्याला बोलायला एवढं येत नाही। हो, यादव पाटील निवडून येणार असं माझं म्हणणं। पेठ वडगाव शहरात म्हटलं तर आता बदल हा निश्चित होणार। दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासकीय काही कामं थोडीफार केलेली नाहीत, त्याच्या अगोदर पार्टीचं काही कामं केलेलं नाही, काय नाही। मित्राची मित्र नाही, दवाखाना म्हटलं तर वट्टा दवाखाना बघायला गेलं तर काही मिळत नाही, कुत्र्या चवलीका औषध नाही वगैरे काही नाही। फक्त गेले 4 गोळ्या देतात, झाला एवढा विषय आहे, बाकीच काही ही कामही झालेलीच नाहीत। आणि नगरसेवक झाली 5 वर्षे, आमच्या वार्डात कुठल्या वार्डात एकदाही आलेला नाही। आता मधल्या काळात प्रशासक होतं, बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? सांगायचं म्हटलं तर काही सांगायचं राहिलेलंच नाही। रस्ता वगैरे तुम्ही आता बघितला तर ह्या पेठल्याने मेन जावं, अक्षर एकही रस्ता बरोबर नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मुलाच्यासाठी कोणी काही करत नाही, फक्त थोडंफार यादव पार्टीच्या ह्याच्यामुळे मुलाची नोकऱ्या वगैरे लागलेल्या आहेत, थोडंफार कामं केलेली आहेत, हेच आहे, बाकीचं काही नाही। काय होईल या निवडणुकीत? त्यावेळेला बदल हा 100% होणार, बदल हा 100% होणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 20+1 ही यादवपर्यंत सत्ता 100% येणार। काय नाही, दोन्ही पार्ट्या सारख्याच आहेत, त्यामुळे काय सांगता येत नाही। शहराचा विकास झालाय काय?
शहराचा विकास सल्पे असताना झालाय, आता बघू कोण करते. कोणती समस्या आहे हा? शहरात? समस्या लय आहेत, रस्त्यांच्या आहेत, पाण्याच्या आहेत, सगळ्याच आहेत. काय प्रशासक मधल्या काळामध्ये होतं, आता काय नेमकी चुरस प्रशासक असून बी काय उपयोग नाही त्याचा. येतोय बसतोय जातोय, काय बघत नाही काय नाही. कधी झाडलोट करत नाहीत, कधी काय नाही, स्वच्छता नाही. प्रशासक असून ही कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? हा कोण निवडून आल्यावर? तसं काय सांगता येत नाही. आता बघू दोन्हीपैकी कोण येत आहे त्याच्यावर राहणार. विकास झाला तर ठीक. हाय असंच वडगावात पहिल्याच गेली सत्ता आहे तीच परत येणार. योग क्रांती महाआघाडी. असं काय वाटतं? काम आहे, विकास आहे ना, विकासाला मत हीच परत सत्ता आहे ना. आणि पहिल्यापेक्षा चांगल्या मताधिक्यानं येणार. खरं बघायला गेलं तर 3 तारखेला निकाल कळलं तुम्हाला. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, मधल्या काळात प्रशासक होतं. नेमकी काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत माणुसकीन पैसा ही चोरस आहे. वडगावची जनता माणुसकीला मतदान करणार एवढं सांगतो. शहराचा पैशाला बोलणार ही जनता नको. शहराचा शाश्वत विकास झालाय काय? 100% झालेला आहे. 5 वर्षात असा विकास झाला की मागे कधीच झालेला नाही, एवढा मोठा विकास झाला आहे. आणि इथून पुढे तर काय पालट होणार आहे. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रलंबित असं काय नाही, किरकोळच रेग्युलर विषय. गटरी रस्ते लाईट वीज हे काय खराब होतंय, नवीन करायचं एवढंच, बाकी काही नाही. वीर मग तर सगळं काही मिळालेलं आहे. पाण्याचा प्रश्न सुटल्या, सगळं झालेलं आहे. वेगळा असा काही विषय नाही मोठा आहे. एकंदरीत काय होईल निवडणुकीत? योग क्रांती आघाडी 100%. त्यावेळेला विद्याताईंची सत्ता येणार 100%. आणि अगोदरच्या ह्याच्या पार्टीची जी सत्ता होती त्यांनी म्हणजे विकास कोणताही केलेला नाही. रोड असून दे, तुमचं शौचालय असून देत, परत तुम्हाला सांगतो गावोगावी ट्रॉफिकचा विषय आहे. म्हणजे ते मूलभूत प्रश्न ते सोडवू शकलेले नाही आहेत. त्यामुळं ह्या वेळेला 100% बदल घडणार आणि यादव आघाडीची सत्ता येणार. शहराचा विकास झालाय काय? शहराचा विकास कोणताही झालेला नाही. त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलाय, खरं जनतेचा विकास काही केलेला नाही आहे. रस्ते कमी, डबरं जास्त आहेत त्यात. काही शहराचा विकास कसा झाला म्हणायचा आम्ही. ह्या निवडणुकीला ह्या वेळेला ताईंची 100% सत्ता निवडून येणार आणि ताई नगराध्यक्ष होणार हे 100%. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, मधील काळात प्रशासन होतं, त्याबद्दल काय? प्रशासनानं तरी सगळीकडे दुर्लक्षच केलेलं आहे. तुम्ही गटारी तुंबलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. परत शौचालयाचा प्रश्न होता तो पण ती सोडवू शकली नाहीत. तिने शौचालय पाडलं, जे पूर्वीच्या जागेवर होतं ते जागेवरून तिने वड्यावरती घेतल्यानंतर तिने परत ते पैसे खाऊन दुसऱ्याच्या दबावाखाली ती संडास पाडण्याचा प्रयत्न केला. खरं ते संडास आम्ही खर्चातून संडास उभा केलं. पेठ वडगाव शहराचा विकास झालाय का? थोडाफार झालाय, थोडाफार झालेला नाही. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? पण आता रोड वगैरे व्हायला पाहिजेत, सगळे व्हायला पाहिजेत, बायपास रोड बाहेर निघायला पाहिजेत. आपलं आहे. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? तर तसं काय नाही सांगता येणार. कोण ना कोण निवडून ते करणारच आहेत काम. करायच पाहिजे तिने त्यांची महत्वाची काम आहे ती. काय वाटते तुम्हाला या निवडणुकीत काय होईल? तर काय तसं सांगता येत नाही. जनतेचा कॉल असेल, जनतेच्या मुलं काय आपण सांगणार. आता 9 वर्षांनी व्हायला काय काय सांगता येत नाही काय होईल असं. म्हणजे असं सगळ्यांनाच उत्सुकता आहे ना. प्रत्येक म्हणजे पार्टीला वाटणार आमच्या शिटा याव्या, आमच्या शिटा बसा प्रत्येकाला. मग असं काही सांगता येत नाही की बाबा दोन्हीकडनं प्रचार जोरात चालू आहे. त्यामुळं असं काही सांगता येणार नाही की बाबा कुठले येईल. शहराचा विकास झालाय काय? हा झालाय की तसा बऱ्यापैकी झालाय. कारण स्वच्छता वगैरे भरपूर असत्या. रोजच्या रोज लोटायला वगैरे म्हणजे असं साफ करायला सफाई कामगार असतात. मुतारीचं फक्त आपल्या इथं हे मुतारी जे आहे ना ह्याचं जरा व्यवस्थित झालेलं नाही. कारण ते लोक स्वच्छ करत नाहीत. 8-8 दिवस येत नाहीत. येणार जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय, आम्हाला पण त्रास होतोय इथं. त्याचं तेवढं या प्रशासनाने येणाऱ्या पण आणि आता आहे पण यांनी सगळ्यांनी बघावं. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होऊ शकतोय काय सांगता? असं काय सांगतं, असं काय म्हणजे म्हणू शकणार नाही. कारण आम्ही व्यावसायिक आहे, आम्हाला सगळे सारखेच आहेत. फक्त येईल त्या कुठल्याही पार्टी येऊ दे, पार्टीनं विकास करावा, स्वच्छता वगैरे करावी. येण्या जाणाऱ्या महिला वगैरे आहेत त्या अगदी अक्षरशः इथनं जाताना तोंडाला असं आता असं धरून जातात, त्यांना सहन होत नाही वासाचा. आम्ही कसं इथं उभारतोय तरी पण आम्ही काय करतोय, सहकार्य सगळ्यांना करतोय. सगळ्यांनी पण सहकार्य करावं, असं प्रशासनानं पण सहकार्य आम्हाला करावं. आता भरपूर दिवसांनी निवडणुका आल्यात. हो हो, मधल्या काळात प्रशासक होतं, तर काय एकंदरीत वाटते तुम्हाला?
प्रशासक होतं बरोबर आहे, पण सुविधा होत नव्हत्या प्रशासकाकडनं. कारण पण काय होत होतं, आता समजा आमचे नगरसेवक आहेत, आमच्या ह्या वार्डामधले आहेत, आम्ही सांगितलं तर ते काम होत होतं, पण तसं प्रशासनाकडं काम होत नव्हतं. आता 8-8 दिवस आम्ही मुतारी साफ करायसाठी त्यांना सांगत होतो की बाबा अशा नसाय, मग 8 दिवसातून एखाद दिवस यायची, तेवढंच पाणी मारून वगैरे हे करायचे. पण तसं 1 दिवस आडानं वगैरे करावं, कारण इथं आसपास जवळपास कुठेही मुतारी नाही. त्यामुळं भरपूर लोक इथला मुतारी इथं म्हणजे हे करायला येतात. त्यामुळं स्वाभाविक आहे की बाबा स्वच्छताही व्हावी, स्वच्छता होत नव्हती हे म्हणायचं आहे. आता जर म्हणलं असं तर कुठलं हे आलं, समजा एखादी पार्टी आली तर आम्ही सांगितलं बाबा दादा हे काम होत नाही इथनं हे दादा, तर ते लगेच फोन करून ते करणार, असं म्हणजे आहे. आता बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हायला, काय नेमकं चित्र काय वाटतं? काय आता जरा अजून काय सुरुवात पाहिजे तशी नाही काय, तरी अनेक 2-3 दिवसानं होईल सुरुवात व्यवस्थित. काय यादव पॅनेल, सालपे पॅनेल या पद्धतीने दोन्ही पक्ष आहेत काय. आणि त्यानंतर अजून मोहनमाळ्याचं बी काय समजलेलं नाही, त्यामुळे जरा वेळ लागणार, 2 दिवस तरी लागला. शहराचा विकास झालाय का? शहराचा विकास तसा झालेला आहे, झालेला आहे 70% झालेला आहे. आता काय इथून पुढे आणि काय काय घडते बघूया. काय बरं आहे त्या पद्धतीने. काय गेली किती 6 वर्ष होऊन गेली की, 6 वर्षात बरीचशीच कामं चांगली आहेत. मधल्या काळात प्रशासक होतं होय, ते किती वर्षभर काय काय वर्षभर काय त्यावर सगळे थंडावत होता, कुठं कामं बिमं बाकीचे काय नाहीत. तिथं रोड ट्रॅफिक जाम होते, हाच प्रकार जोरात चालू आहे. सगळ्यांच्या डोक्यात तीच चर्चा आहे. ट्रॅफिक जाम होते वडगावात, सगळे ट्रॅफिक, जायला याला रस्ता नाही, इकडे कोणी बघितलेलंच नाही. हेच मला म्हणायचं. नेमकं काय चित्र असणार या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत तसं काय अजून सांगता येत नाही, आणि 2-3 दिवस तरी लागणार बघा. आमच्या गल्लीत पण काय आहे, 1 नंबर वार्ड म्हणतात, तिथं पण भरपूर जोर आहे. दोन्ही सीटा चांगल्या बऱ्यापैकी आहेत, काय कामाच्या पण आहेत, परंतु दोन्ही सीटा चांगल्या आहेत दोन्ही पॅनेलच्या, असा प्रश्न आहे. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास करू शकतो असं वाटते? यादव साहेब, यादव पॅनल आल्यावर जरा बोलणार, यादव पॅनल आल्यावर. कारण का आता ह्यांच्यातनं जी घडलं नाही ती त्यांच्यातनं घडविण्यासाठी त्यांनी करणार होतो. होईल, फक्त काय नाही, आमचा विकास वगैरे व्हायला पाहिजे. गल्लीतले वगैरे जे प्रश्न आहेत, त्या पाण्याच्या रस्त्याचे वगैरे आहेत, ते सोयी व्हायला पाहिजे. जरा काय प्रगती झाल्या, खरं अजून चांगली सोयी व्हायला पाहिजे, हे विषय आहे. बाकी काय नाही. कोण निवडून आल्यावर विकास होईल असं वाटतं? आता त्या बाबतीत कसं दोन्ही पण पार्टी चांगल्या आहेत, आणि दोन्हीपैकी कोणी जरी आलं तर काम करते, हा विश्वास आहे आमचा. आता खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक होतं, तर काय नेमकं वाटतं? आता मागचे प्रशासक होते त्यांनी पण काम केलं आहे, आणि हे प्रशासक आल्यावर पण काम करतील चांगल्या पद्धतीनं, सहमत आहे आमची. बघू आता काय होत्या त्या निवडणुकात, होतील, करतील चांगले. विकास झाले, अजून जरा विकास चांगला होईल तर आणि बरं होईल. आणि जे बेरोजगारचे वगैरे कामं आहेत ते जरा प्रलंबित कुठेतरी वगैरे कारखाना वगैरे असं चालू करून जर त्यांना रोजगार दिला तर आणि पुढं होतील. काय आता शेवट जनताचा घेऊन, कुणाचं प्रत्येकजण म्हणते ही येणार ती येणार, शेवट मतदान कोण काय सांगून करत नाही. मतदान हे होते गुपितच होते. त्यात जर यादव पार्टीचं हे होत. शहराचा विकास झाला का? विकास काहीच नाही. आता जर शासनाचं लागले नाही, 9 वर्ष झाली, पण होती पार्टी बीट काढून घेतल्यामुळे काही संबंध नाही ना. जनता ही आता सगळं चीफ ऑफिसर आहे, त्याशी त्यांच्यावर देखरेखीला माणूस पाहिजे का? कोण नाही ना, एकटंच हे करत. कोण निवडून आल्यावर विकास होईल असं वाटतंय? यादव पॅनल आलो का, त्यांचे कसं संस्था आहे, हे आहे, खाया बियाचं काय भान गेलं नाही. त्या 2 नंबर काय होणार नाही. क्लिअरली त्यांचं मतदान होणार, मतदार पार्टी आली की विकास होतो. अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत शहराचे? काही काही ठराविक रस्ते आहेतच की, रस्ते गटारी आहेत, पाण्याचं आहे. पाणी म्हणजे येते, पण त्याला टायमिंग नसल्याकडे असं. जे नागरिक आहेत ते पक्षाला किंवा गटाला बघून किंवा काय विकासाला बघून वडगावचं राजकारण करण्यावर स्थानिक राजकीय घ्यायचं, पक्ष बळाबळ कटलंही चालतं, पक्षाचं काही चालतं. यादव सालपे, युवक क्रांती आघाडीने यादव पॅनल,
या दोन्हीचं तुलना पक्षाचं काही इथे उभं होत काय होईल एकंदरीत निवडणूक? यादव पॅनेल काय दोन्ही पार्ट्या का नाही एकसारख्या आहेत. यादव पार्टी बी असू दे किंवा सालपी पार्टी बी असू दे, दोन्ही बी पॉवरफुल आहेत. आणि तसं म्हटलं तर गावाचा विकास करण्यासाठी दोन्ही पार्ट्या सक्षम आहेत. म्हणजे आता सत्तेला आहे ती सालपी पार्टी आहे, विरोधक म्हणून आता यादव पार्टी आहेत. पण ती सुद्धा भयानक मोठी ईर्षेला पेटलेली आहे. मी सुद्धा काहीतरी वडगाव करून दावणार म्हणून. ते आता बघू जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि काय निकाल जनता देत्या. शहराचा विकास झालाय काय? शहराचा विकास तसा म्हणलं तर पूर्वीपेक्षा जरा आहेच ते. आता पूर्वी लोकसंख्या कमी होती तेव्हा नव्हता एवढा, पण आता लोकसंख्या जसं वाढेल आणि जसं जसं सरकारकडं ग्रँट जास्त येईल तसं तसा ग्रँट विकास व्हायला लागलेलाच आहे. नाही असं नाही. आणि आत्ता पण कसं आहे, हे दोन्ही पार्ट्यांचं बी काहीतरी मनामध्ये आहे, काहीतरी वडगावसाठी करायचं. ते करून दावणारच. कोण सत्य येईल ते करून दावणारच. आता बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हाल्यात होय. आणि मध्यंतरी प्रशासक होते. प्रशासक काय नेमकं आता चित्र असणार आहे? चुरस प्रशासकच कसं आहे, त्यांना जसं वरून येईल तसं तो काम करत राहणारा व्यक्ती असते प्रशासन अधिकारी. ते जसं जसं वरून पैसे येतील विकास कामासाठी तसं ते खर्च करत जाणार. ते का नगरपालिकेमध्ये एवढे मोठी अशी मोठी नगरपालिका नाही, कवर्ग नगरपालिका आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे, इथं जास्त ग्रँट येत नसल्या कारणानं त्याच्या मनात जेवढं येते तेवढं तो करत बसतो आणि केलेला आहे त्यानं स्वतः. निवडणुकीमध्ये काही सांगता येत नाही, दोन्ही पार्ट्या तुल्यबळ आहेत. अजून पेठ वडगावचा कोणता मुख्य प्रश्न प्रलंबित आहे? आता ट्रॅफिकचा वॉटर नाक्यामध्ये ट्रॅफिक कायम जाम होते, ते तेवढं सुटलं पाहिजे. त्यासाठी रिंग रोड करणं जरुरीच आहे. आता शहराचा विकास मला वाटते 2-3 वर्षे थांबलायच. कोणच बॉडी नसल्यामुळे थांबलाय ना, झाल्यासारखं वाटत नाही. मध्यंतरी प्रशासक होतं आणि निवडणुका बऱ्याच वर्षांनी व्हाल्यात. काय वाटते नेमका? काय याच्या अगोदर लवकर व्हायला पाहिजे असं वाटतं. शहरात काय अजून काय पक्षाने एवढा जोर नाही. पेठ वडगाव शहराचा विकास झालाय काय? विकास झाला काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहे? काय माहिती नाही. काय होईल या निवडणुकीत? यादव पॅनेल हा? यादव पॅनेल असं का वाटते? त्यांची सत्ता काम केली. आता बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हाल्यात, मधल्या काळामध्ये प्रशासक होतं. काय या निवडणुकीचं चित्र असणार आहे? बघूया आता काय होतंय. विकास झालाय का शहराचा? झालाय की काय काय? काय रस्तं कुठं पाक झाली हे झाले काय आहे माहिती आहे का? पैसा असून का उपयोग नाही, लोकमत लागतं काय. त्यामुळे सरकारचं जर लोकमत चांगलं आहे असा विचार करा, अति भयानक. कारण इथलं समाज मानते तो पैसे घेतले म्हणून मतं देतात. हे काय हे धोक्याचा विषय काय? पैसे घेतात नाही असं नाही, तर मत द्यायचं त्याला देते. अजून कुठला मुख्य प्रश्न प्रलंबित आहे शहराचा? हे रस्त्यासाठी ते हे व्हायला पाहिजे हो. बायपासचा रस्ता तिकडचा रस्ता बाहेर काढला पाहिजे, गावातला रस्ता काढला. काय वाटतं या निवडणुकीत काय होईल? हा तसं काय आता सांगतात. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? शांती पॅनेल. काय म्हटलं? शांती पॅनेल आली तरच विकास नाही होणार. प्रशासक असल्यामुळे विकास हा झालेला नाही. नगरसेवक असतील तर तिने म्हणजे प्रभागामध्ये लक्ष देऊन विकास केला असता, पण प्रशासक असल्यामुळे शहराचा विकास होऊ शकलेला नाही. आता बऱ्याच वर्षांनी निवडणुका व्हाल्यात, मध्यंतरी प्रशासक होतं. काय नेमकं काय वाटतं? नेमकं म्हणजे निवडणूक होणे हे गरजेचंच होतं, नगरसेवक असणं हे गरजेचंच आहे. नगरसेवक निवडून आल्यानंतर ते आपापल्या प्रभागामधला आपापले जे प्रॉब्लेम आहेत ते तिने तिथं नेऊन मांडतील किंवा तिने सोडवण्याचा प्रयत्न करतील. अजून शहराचे मुख्य प्रश्न काय आहेत? आहे की आपल्या समोर हा वॉटर नाक्याचा जो रोड दिसतोय हा वडगावची प्रमुख समस्या आहे. तर इथं दररोज सकाळी 1 तास 1.5 तास ट्रॉफिक जाम असते, संध्याकाळी ट्रॉफिक जाम असते पूर्णपणे. होय, काय नेमकी प्रमुख समस्या आहे म्हटला? रोडची समस्या आहे, ट्रॉफिक जामची समस्या आहे आपल्या वडगाव शहरात पूर्णपणे. सर त्यासाठी प्रशासनानं बी मूलभूत म्हणजे मुरुम टाकणे इतपतच काम होतं इथंपर्यंत. म्हणजे आज नगरसेवक निवडून गेल्यानंतर तो स्वतःच्या प्रभागाचा विकास कसा करता येईल ती तिने त्या पद्धतीनं पाठपुरावा करून काम करून घेते. कोण निवडून आल्यावर विकास होईल?
सर ते सांगायचं अवघड आहे. कोण शहरात म्हणजे विकास करू शकते? लोकांचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. लोकांच्या मनात काय आहे हे अजून आपण सांगू शकत नाही. जनता जी आहे हा. ती पक्ष बघणार, गट बघणार, काय विकासाला मत देणार? विकासाला मत देणार. विकासाला काय पक्षाचा विषय वाटतं या एकंदरीत निवडणुकीत कुठला मुद्दा गाजल? विकासच की सर, विकासाच. वडगावचा विकास झाला पाहिजे या इलेक्शन होणार आहे पूर्णपणे. सध्या तर आता आमच्या विद्याताईंचंच वातावरण आहे. शहराचा विकास झालाय काय? नाही झालेला, पण विद्याताईंची सत्ता आल्यावर होईल असं वाटते. नेमके मुख्य प्रश्न काय आहेत अजून शहरातले? मुख्य प्रश्न म्हणजे एक तर ट्रॅफिकचा आहे आणि ते आरक्षण पडलेल्या लोकांच्या वरती तो एक आहे. हे दोन महत्वाचे. काय वाटते कोण आल्यावर विकास होईल शहराचा? ताई नगराध्यक्ष झाल्यावर 100% विकास होणारच. भरपूर वर्षांनी निवडणुका व्हायल्यात, काय वाटते? नाही, सत्ता तर ताईंचीच येणार. तर दर्शक हो, आताच आपण पेठ वडगाव शहरातील नागरिकांशी संवाद साधला. वडगाव नगर परिषदेअंतर्गत शहराचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, नागरिकांच्या असणाऱ्या मागण्या यावर आपण प्रकाशझोत टाकला. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये थांबतोय. कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.